विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। द युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो 5 फेब्रुवारी 2021 रोजी युनिक अकॅडमीद्वारे इनसाइट 2021 हे मराठीतील इयरबुक प्रसिद्ध करण्यात आले। ह्या इयरबुकला विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे आणि आपल्याला माहित आहेच की 14 मार्च 2021 रोजी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे। तर या पार्श्वभूमीवरती एक विद्यार्थ्यांकडून रास्त प्रश्न उपस्थित केला जातो की हे इयरबुक आम्ही कशा पद्धतीने हाताळावं किंवा याचा राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी कशा पद्धतीने वापर करावा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नावरती चर्चा करणार आहोत। प्रामुख्याने हे स्वाभाविक आहे की 712 पानाचं इयरबुक हे काही आपल्याला पूर्वपरीक्षेसाठी पूर्णपणे वाचायचं नाहीये, कारण यामध्ये आपण नमूद केल्याप्रमाणे 2020 मधील महत्त्वाच्या घडामोडींचा समावेश केलेला आहे आणि त्या सर्वच घडामोडी ह्या आत्ताच्या परीक्षेला आपल्याला उपयुक्त ठरणाऱ्या नाहीयेत। आणि आयोगाने नमूद केल्याप्रमाणे आता जी काही परीक्षा होणार आहे पूर्वपरीक्षा, त्यामध्ये मार्च 2020 पर्यंतच्याच घडामोडी ह्या विचारात घेतल्या जाणार आहेत। तर त्या दृष्टीने मग सुरुवातीच्या 3 महिन्यांबाबतच्या कोणत्या घडामोडी आपल्याला या इयरबुक मधून अभ्यासता येऊ शकतात। आपला अभ्यास तर बऱ्यापैकी पूर्ण झालेला असेलच चालू घडामोडींचा, पण या 3 महिन्यातल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी ज्या आपल्याला इयरबुकच्या माध्यमातून तयार करता येऊ शकतील किंवा त्याच्यावरती आपल्याला आणखीन एक नजर टाकता येऊ शकेल, अशा घडामोडींची आपण एक यादी किंवा ज्याला आपण एक चेकलिस्ट म्हणूयात तशी चेकलिस्ट आपण पाहणार आहोत। सुरुवातीला आपल्याला माहितच आहे की चालू घडामोडीवरती आणि त्या अनुषंगाने जनरल नॉलेज यावरती साधारण 2013 ते 2019च्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये पूर्वपरीक्षांमध्ये 15 ते 18 मार्कांसाठी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। आयोगाने चालू घडामोडींचा अभ्यासक्रम पूर्णपणे स्पष्टपणे नमूद केलेला नाही हे आपल्याला माहित आहे। मग आयोगाने नमूद काय केलं तर राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी आयोगाने म्हटलेलं आहे की राज्य म्हणजेच प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी PSI, STI, ESO या संयुक्त पूर्वपरीक्षेचा जर आपण अभ्यासक्रम पाहिला तर त्यामध्ये सुद्धा असा उल्लेख दिसतो की राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या चालू घडामोडी। तर आपल्याला मागच्या प्रश्नपत्रिकांच्या अभ्यासावरनं असं लक्षात येतं की साधारण एक 15 उपघटक आपल्याला असे दिसतात की ज्याच्यावरती आयोगाने वेगवेगळ्या पद्धतीने चालू घडामोडी आणि त्या अनुषंगाने काही जनरल नॉलेज असे प्रश्न विचारलेले आहेत। हे 15 उपघटक आपण अधोरेखित करू शकतो। कोणते आहेत हे 15 उपघटक की ज्याच्यावरती आपल्याला गेल्या 7-8 वर्षामध्ये आयोगाने प्रश्न विचारलेले दिसतात। कदाचित एखाद्या परीक्षेमध्ये यापैकी कुठल्याच घटकावरती प्रश्न नसेल किंवा काही घटकांवरती सातत्याने 2-3 वेळा प्रश्न विचारलेले असतील, पण हे सगळं व्हेरिएशन गृहीत धरून आपल्याला हे 15 घटक अधोरेखित करता येऊ शकतात। उदाहरणार्थ राजकीय घडामोडी, आर्थिक घडामोडी, न्यायालयीन निर्णय, महत्त्वाच्या व्यक्ती, निधन, पुरस्कार, महत्त्वाचे साहित्य, जागतिक व राष्ट्रीय परिषदा, संमेलने, पर्यावरणीय घडामोडी, क्रीडा घडामोडी, विज्ञान तंत्रज्ञान व संरक्षण सुरक्षा, जागतिक आणि राष्ट्रीय अहवाल, प्रमुख राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संघटना, दिनविशेष आणि प्रथम घडलेल्या घटना घडामोडी असे वेगवेगळे आपण उपघटक हे अधोरेखित करू शकतो की ज्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहे। आता 2020 मधल्या मार्च पर्यंतच्या कुठल्या घडामोडी आपण इनसाइट इयरबुक मध्ये कव्हर केलेल्या आहेत त्याची एक चेकलिस्ट किंवा उजळणी आपण पाहूयात, जेणेकरून जर आपल्याकडनं कुठल्या घडामोडी पाहायच्या राहून गेल्या असतील तर त्या आपल्याला पाहता येतील आणि या पुढच्या महिन्याभरामध्ये आपल्याला त्याची उजळणी करता येईल आणि हे व्हॅल्यू ॲडिशन होईल। कदाचित याच्यातनं आपल्याला काही मदत होईल। तर ह्या घडामोडींच्या बाबतीत आपण पाहतोय, आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल की आपण याच्या एक सविस्तर नोंदी केलेल्या आहेत की इनसाइट 2021 या इयरबुकमध्ये आपण कोणत्या घडामोडी कव्हर केलेल्या आहेत ज्या आत्ता येणाऱ्या पूर्वपरीक्षेसाठी आपल्याला उपयुक्त ठरू शकतात। त्याचं मी शीर्षक दिलेलं आहे त्या घडामोडीचं। दुसऱ्या कॉलममध्ये त्या घडामोडीमधले महत्त्वाचे उपमुद्दे दिलेले आहेत, सब पॉईंट दिलेले आहेत की ज्याच्यावरती आपण नजर टाकूयात किंवा त्याच्या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजेत। आणि पुढच्या 3ऱ्या कॉलममध्ये इनसाइटमध्ये ही घडामोड आपल्याला कोणत्या विभागात आणि कोणत्या पानावरती वाचायला मिळेल हे आपण नमूद केलेलं आहे। उदाहरणार्थ पहिली घडामोड आपण पाहतोय महाराष्ट्र विधानसभा निवडणूक। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही पार पडली 21 ऑक्टोबर 2019ला। त्यामुळे आयोगाने जी काही कालखंडाची मर्यादा दिलेली आहे मार्च 2020 पर्यंतच्या घडामोडी ह्या परीक्षेसाठी विचारात घेतल्या जातील। तर या काल मर्यादेच्या आतमध्ये ही घडामोड आणि अतिशय महत्त्वाची घडामोड आहे राज्याच्या दृष्टिकोनातून। तर ही घडामोड घडलेली आहे
तर याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी काय अपेक्षित असू शकतं आयोगाला, तर त्याच्यातले काही मुद्दे आपण हायलाईट केलेले आहेत. उदाहरणार्थ निवडणूक झाली 21 ऑक्टोबरला, तिचा निकाल 24 ऑक्टोबरला जाहीर झाला. आता हा एक प्रश्न आहे की ही विधानसभा कितवी होती. आता जर पाहिलं आपण म्हणजे संयुक्त महाराष्ट्र किंवा द्विभाषिक मुंबई राज्याच्या स्थापनेपासून म्हणजे 1957ला पहिली विधानसभा स्थापन झाली तेव्हापासूनची ही 14वी विधानसभा आहे 1957 पासूनची. पण आणखीन एक वस्तुस्थिती आहे किंवा तथ्य आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्य स्वतंत्र झाल्यापासून म्हणजे 1960ला महाराष्ट्र राज्य स्वतंत्र झालं तेव्हापासून ही स्थापन झालेली कितवी विधानसभा आहे, तर त्याचं उत्तर आपल्याला दिसतं ती म्हणजे 13वी आहे. कारण 1957ची विधानसभा ही आपण बरखास्त केली नव्हती. 1960ला राज्य निर्माण झाल्यानंतर सुद्धा ती विधानसभा ही कंटिन्यू राहिली आणि 1962ला पहिल्यांदा स्वतंत्र महाराष्ट्रातल्या विधानसभेची निवडणूक पार पडली. त्यामुळे 1962 पासून जर आपण मोजायला लागलो तर ही आपल्याला 13वी विधानसभा असलेली दिसते. अदरवाईज 1957 पासून आपण जर ते मोजलं तर ती 14वी विधानसभा आहे. त्यानंतर या निवडणुकीबाबतची तथ्य, अत्यंत महत्वाची तथ्ये ज्या फॅक्ट्स आहेत त्या पण नमूद केलेल्या आहेत. त्यानंतर निवडणूक निकाल म्हणजे कोणत्या पक्षाने किती जागा लढवल्या, किती जिंकल्या, किती मतं मिळाली त्यांना, मतांची टक्केवारी आणि त्या पक्षाचे प्रमुख कोण आहेत ही माहिती आपण त्याच्यामध्ये नमूद केलेली आहे. या निकालाची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. एकूण उमेदवारांची संख्या असेल, त्याच्यामध्ये स्त्रियांचा सहभाग किती होता, किती स्त्री प्रतिनिधी निवडून आल्या वगैरे, नोटा पर्यायाला किती मतदान झालं, कुठल्या मतदारसंघामध्ये हे आपल्याला मतदान पाहायला मिळतं, प्रमुख लढती कोणाकोणाच्या झालेल्या आहेत आणि सगळ्यात शेवटी आपण दिलंय 1999 ते 2019 या 20 वर्षामध्ये ज्या काही विधानसभा निवडणुका झाल्या त्याचा एक आपण तक्ता यामध्ये दिलेला आहे. आणि ही सगळ्या नोंदी इनसाइट इयरबुकच्या आपण पाहतोय. फीचर स्टोरी या सेक्शनमध्ये आहेत प्रादेशिक त्याच्यामध्ये, आणि पान नंबर 9 ते 11 या 2 ते 3 पानांमध्ये आपण अतिशय महत्वाच्या घडामोडी नमूद केलेल्या आहेत. त्यानंतर पुढची महत्वाची बाब आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातनं ती म्हणजे राज्यातली राष्ट्रपती राजवट. आपल्याला माहित आहे की 12 नोव्हेंबर 2019ला ही राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. पण राष्ट्रपती राजवट लावली ही एक चालू घडामोड झाली किंवा महत्वाची घडामोड झाली, पण त्या अनुषंगाने काही जनरल नॉलेजचे प्रश्न उपस्थित होऊ शकतात आणि त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. उदाहरणार्थ राज्यपालांचे घटनात्मक अधिकार काय आहेत, कोणत्या अधिकाराअंतर्गत राज्यपालांना राष्ट्रपती राजवटीची शिफारस करता येऊ शकते. त्यानंतर राज्यात महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवटी लावण्यात आल्या, कोणत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रपती राजवट लावण्यात आल्या, त्यांचा कालखंड काय होता, त्यावेळेस मुख्यमंत्री आणि राज्यपाल कोण होते या बाबी. त्यानंतर राष्ट्रपती राजवटीबाबतच्या तरतुदी काय आहेत राज्यघटनेमध्ये, त्याचबाबत संसदेला काय अधिकार आहेत, ती राष्ट्रपती राजवट कशा पद्धतीने लावली जाते, कशा पद्धतीने ती माघारी घेतली जाते, तिचा कालावधी कसा असतो, या सगळ्या गोष्टी किंवा न्यायालयाने आतापर्यंत राष्ट्रपती राजवटीबाबत कोणते निर्णय दिलेले आहेत, विविध आयोगांनी राष्ट्रपती राजवटीबाबत शिफारशी काय केलेल्या आहेत आणि प्रत्यक्षात 356चा कलम सुरुवातीचा वापर कधी झाला आणि राज्यात तो कशा पद्धतीने करण्यात आला याची सुद्धा माहिती आपण इनसाइट 2021 मध्ये नमूद केलेली आहे. त्यानंतर तिसरी महत्वाची घडामोड दिसते परीक्षेच्या दृष्टिकोनातनं ते म्हणजे राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. आता विद्यमान मुख्यमंत्री जे आहेत ते अनेक अर्थाने त्यांची एक घडामोड महत्वाची आहे. एक तर ते ज्या पक्षातून येतात त्या पक्षातनं पहिल्यांदाच म्हणजे पक्षाचे संस्थापक किंवा पक्षाचे अध्यक्ष हे पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदावरती आलेले आहेत. तसं पाहिलं तर शिवसेना या पक्षाचे ते दुसरे मुख्यमंत्री आहेत. 1995 साली जेव्हा युतीचं सरकार राज्यात सत्तेवर आलं तेव्हा मनोहर जोशी हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे दुसरे मुख्यमंत्री झाले. पण ते पक्षाचे संस्थापक अध्यक्ष असताना मुख्यमंत्री पदावरती निवडले गेले, नियुक्त करण्यात आले, त्यामुळे ही घटना महत्वाची ठरते. याशिवाय आतापर्यंत एकही निवडणूक लढवलेली नसताना ते मुख्यमंत्री पदावरती आरूढ झालेले आहेत, त्यामुळे मग त्यांच्या निवडीच्या बाबतीचे प्रश्न हे सुद्धा महत्वाचे आहेत. व्यक्तिशः त्यांच्याबद्दलची माहिती ही सुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे की त्यांची पुस्तकं कोणती आहेत, त्यांनी पक्षासाठी कोणतं योगदान दिलेलं आहे किंवा सर्वसाधारणपणे त्यांनी काय कामगिरी केलेली आहे याचा सुद्धा उल्लेख आपण केलेला आहे. त्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न जो सातत्याने चर्चेत राहिलेला आहे. 2019 मध्ये आणि मार्च 2020 पर्यंत या घटनेबद्दल काय घडामोडी घडलेल्या आहेत, तर सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय जो 27 जून 2019ला देण्यात आलेला आहे. हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे. त्याची पार्श्वभूमी जर तुम्ही पाहिली याच वर्षभरामध्ये
तर न्यायमूर्ती MG गायकवाड समितीने ज्या काही शिफारशी केलेल्या आहेत त्या शिफारशींना विचारात घेऊन उच्च न्यायालयाने आपला निर्णय दिलेला आहे। त्यामुळे राज्य सरकारने जो काही 16% मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा केला होता त्या आरक्षणाच्या तरतुदीमध्ये बदल करण्यात आला न्यायालयाच्या निर्णयानंतर, आणि न्यायालयाने मग गायकवाड समितीने काय शिफारशी केल्या होत्या त्याच्या आधारे मग 12% आरक्षण आपल्याला शिक्षणाच्या क्षेत्रात किंवा प्रवेशाच्या संबंधी दिलेलं दिसतं आणि 13% आरक्षण हे शासकीय नोकऱ्यांमध्ये दिलेलं दिसतं। तर हा जो काही बदल करण्यात आला 12% आणि 13% कोणत्या क्षेत्रात करण्यात आला, कोणत्या शिफारशीच्या समितीच्या सूचनेनुसार किंवा शिफारशीनुसार करण्यात आला, कधी करण्यात आला, ह्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत। आणि सध्या एकूण आरक्षणाचं प्रमाण किती आहे राज्यामध्ये याचाही तक्ता आपण नमूद केलेला आहे, तोही आपल्याला पाहता येऊ शकतो। त्यानंतर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याविषयी मुंबई उच्च न्यायालयाने सप्टेंबरमध्ये एक महत्त्वाचा निर्णय दिला, तर त्या निर्णयाच्या बाबतीतलेही काही तथ्य आपण याच्यामध्ये नमूद केलेली आहेत। त्यानंतर जलयुक्त शिवार अभियान योजना अत्यंत गाजलेली योजना आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ती अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना होती। या योजनेचे सर्व तपशील म्हणजे कधी सुरू करण्यात आली, कोणत्या पार्श्वभूमीवरती ही योजना सुरू करण्यात आली, या योजनेचे उद्देश काय होते, त्यानंतर अंमलबजावणीच्या समित्या कोणत्या आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेअंतर्गत जी काही 12 कामे केली जातात किंवा करण्याची तरतूद आहे ती कामे कोणती आहेत, ह्या सगळ्या तथ्यात्मक बाबी आपण नमूद केलेल्या आहेत। आणि आत्ता जस्ट काही महिन्यांपूर्वी कॅगने या योजनेविषयी जे काही टिप्पणी केलेल्या आहेत त्याचाही समावेश आपण या फीचर स्टोरीमध्ये केलेला आहे, त्याही गोष्टी आपल्याला पाहता येतील। पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल आणि महाराष्ट्राचा अर्थसंकल्प। आता हे 2019-20 आणि 2020-21 यामधल्या घडामोडी आपण नमूद केलेल्या आहेत, कारण आयोगाने म्हटलं होतं की मार्च 2021-20 पर्यंतच्याच घडामोडी आपण विचारात घेतल्या जातील। त्या दृष्टिकोनातनं अत्यंत महत्त्वाच्या योजना आणि त्याविषयीच्या आर्थिक तरतुदी याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत। त्यानंतर पुढचा भाग आपण पाहतोय तो म्हणजे राष्ट्रीय घडामोडी काही महत्त्वाच्या आहेत। उदाहरणार्थ आपण पाहतोय नागरिकत्व दुरुस्ती कायदा, तर नागरिकत्व दुरुस्ती कायदा याच्यातल्याही तरतुदी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। NPR काय आहे, NRC काय आहे, या तरतुदी आपण नमूद केलेल्या आहेत। त्यानंतर बोडो करार 27 जानेवारी 2020 रोजी बोडो करार झाला, तर बोडो करारामधल्या महत्त्वाच्या तरतुदी कोणत्या आहेत त्याही आपण पाहणं आवश्यक आहे। त्यानंतर भारत आर्थिक सर्वेक्षण, केंद्रीय अर्थसंकल्प यांचा देखील आपण समावेश फीचर स्टोरीमध्ये केलेला आहे आणि त्यातली काही महत्त्वाची तथ्येही आपल्याला पाहता येऊ शकतात। त्यानंतर क्वाड देशांचा संवाद, क्वाड देशामध्ये आपल्याला माहित आहे की 4 महत्त्वाचे देश आहेत, भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया। तर या 4 देशांचं 2019 मध्ये परिषद झाली होती। त्याचबरोबर मार्च 2020 मध्ये क्वाड प्लस नावाची एक संवाद बैठक पार पडली होती। तर यातल्या महत्त्वाच्या तरतुदी सुद्धा आपल्याला विचारात घ्याव्या लागतील। त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरची आणखीन एक महत्त्वाची घडामोड ती म्हणजे RCEP किंवा प्रादेशिक सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी। याबाबत महत्त्वाची बाब काय, तर भारताने या करारावरती स्वाक्षरी करण्याचा नकार दिला। 4 नोव्हेंबर 2019 रोजी भारताने स्वाक्षरी करण्यास नकार दिला। कोणत्या कारणांमुळे नकार दिला, त्याचे भारतावरती काय परिणाम संभवतात, या गोष्टींची माहिती आपल्याला या फीचर स्टोरीमध्ये पाहायला मिळते। त्यानंतर ब्रेक्झिट ही अत्यंत महत्त्वाची आंतरराष्ट्रीय घडामोड। 31 जानेवारी 2020 रोजी इंग्लंडचं युरोपीय संघातील सदस्यत्व हे संपुष्टात आलं, त्यामुळे ती सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड आहे। युनोचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणजे 1945 साली युनो किंवा युनायटेड नेशन ही संघटना स्थापन करण्यात आली आणि 2020ला तिला 75 वर्षे पूर्ण झाली। त्यामुळे युनोची प्राथमिक माहिती, तिचे सदस्य कोणती राष्ट्र आहेत, तिच्या कोणत्या औपचारिक भाषा आहेत, प्रमुख 6 संस्था कोणत्या आहेत, याबाबतची सर्व तथ्यात्मक माहिती ही आपण या आंतरराष्ट्रीय फीचर स्टोरीमध्ये नमूद केलेली आहे। त्यानंतर आणखीन एक आंतरराष्ट्रीय संघटना जी 2020 मध्ये चर्चेत राहिली ती म्हणजे जागतिक आरोग्य संघटना। ती का चर्चेत राहिली, तर त्याबद्दलची माहिती आपण या फीचर स्टोरीमध्ये नमूद केलेली आहे। त्यानंतर कोविड-19 2020 हे वर्ष अत्यंत प्रभावी राहिलं किंवा ज्याच्यावरती अत्यंत प्रभाव झाला, त्या कोविडच्या बाबतीतची सर्व शास्त्रीय माहिती, तपशील, त्या विषाणूचे प्रसार कसा होतो, कुठून झाला, WHO ने त्याबाबत काय
भूमिका घेतली, कोणकोणते निर्णय घोषित केले WHO ने, आणि आजपर्यंत जागतिक कोणकोणत्या महामाऱ्या किंवा महामारी आलेल्या आहेत, कोणत्या वर्षी आलेत, त्यांचं शास्त्रीय नाव काय आणि कोणत्या देशांमध्ये ते आलेले आहेत, त्याबाबतचा तक्ता सुद्धा आपण या फीचर स्टोरीमध्ये समावेश केलेला आहे. तर ह्या 2019 आणि 20 मधल्या अत्यंत महत्त्वाच्या काही घडामोडी ह्या आपण फीचर स्टोरी अंतर्गत इनसाइट 2021 या इयरबुकमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत, ज्या आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्यातली तथ्य विश्लेषण हे उपयुक्त ठरू शकतं. त्याचा आपण आढावा घेतला. त्यानंतर पूर्व परीक्षेच्याच दृष्टिकोनातून आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे ज्या काही महत्त्वाच्या वेगवेगळ्या विभागनीय चालू घडामोडी आहेत त्याच्यावरती आपल्याला एक नजर टाकली पाहिजे. ती चेकलिस्ट आपण येथे दिलेली आहे. मार्च 2020 पर्यंतच्या कोणत्या घडामोडी ह्या कव्हर होतात इनसाइटमध्ये, तर त्याची आपण सेक्शन वाईज एक चेकलिस्ट दिलेली आहे. तुम्ही पाहू शकताय. उदाहरणार्थ चर्चेतील व्यक्ती, त्याच्यामध्ये नियुक्तीच्या व्यक्ती, प्रादेशिक पातळीवरती जानेवारी 2020 ते मार्च 2020 यामध्ये कोणत्या महत्त्वाच्या व्यक्तींची नियुक्ती झाली वेगवेगळ्या पदांवरती ते दिलेलं आहे. राष्ट्रीय पातळीवरती कोणत्या व्यक्तींची नियुक्ती झालेली, त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरती. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला इथे दिसतोय की गेल्या 43 वर्षामध्ये म्हणजे फिडेल कॅस्ट्रो यांच्यानंतर गेल्या 43 वर्षानंतर क्युबामध्ये पहिल्यांदाच मॅन्युअल क्रूज या व्यक्तीची पंतप्रधानपदी नियुक्ती झालेली. म्हणजे पंतप्रधानपदी नियुक्ती झालेली व्यक्ती कोणती क्युबामधली 43 वर्षानंतर, तर मॅन्युअल क्रूज हे आपल्याला इथे त्यांच्याविषयीची एंट्री पाहायला मिळेल. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा सेक्शन आहे पुरस्कार, ज्याच्यावरती आयोगाने मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न विचारलेले दिसतात. हे प्रश्न पुरस्कारासंबंधी आहेत, पुरस्काराच्या स्वरूपासंबंधी आहेत, किंवा पुरस्कार कोणाला मिळाला अशा पुरस्कार प्राप्त व्यक्तींसंबंधी आहेत, किंवा जीकेच्या अनुषंगाने काही प्रश्न आपल्याला विचारलेले दिसतात. प्रादेशिक पातळीवरती इनसाइट 2021 मध्ये जे काही आपण पुरस्कार कव्हर केलेले आहेत मार्च 2020 पर्यंतचेच, त्यांची आपण इथे नावं दिलेली आहेत. ते एकदा आपल्याला नजरेखालनं घालता येतील किंवा ते एकदा आपल्याला चाळता येतील. त्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार हेही नमूद केलेले आहेत, महत्त्वाचे पुरस्कार. आता 2020 मध्ये जे काही पद्म पुरस्कार किंवा नागरी पुरस्कार देण्यात आले होते त्यामध्ये भारतरत्न हा पुरस्कार कोणाला जाहीर झालेला नव्हता. तर ती एक महत्त्वाची घडामोड आहे आणि त्या अनुषंगाने काही जीकेचा भाग किंवा जनरल नॉलेजचा भाग सुद्धा हा विचारला जाणं अपेक्षित आहे. त्यानंतर इतरही काही महत्त्वाचे पुरस्कार आपण त्याच्यामध्ये नमूद केलेले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार, अर्थातच नोबेलसारखा पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचे पुरस्कार प्राप्त व्यक्ती, त्यांची काही महत्त्वाची उपलब्धी असेल, त्यांचे ग्रंथ असतील किंवा त्यांनी ज्या क्षेत्रात काम केलेलं आहे त्या क्षेत्रासंबंधी असतील, किंवा काही जीकेच्या अनुषंगाने प्रश्न विचारले जाऊ शकतात. तितकेच महत्त्वाचे आणखीन काही पुरस्कार आपण नमूद केलेत. ऑस्कर पुरस्कार, 77वा गोल्डन ग्लोब पुरस्कार, 62वा ग्रॅमी पुरस्कार, बुकर पुरस्कार, उल्फ पुरस्कार. काही भारतीय नागरिकांना आंतरराष्ट्रीय असे सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार मिळालेले आहेत, ते सुद्धा आपण नमूद केलेले आहेत. हे आपल्याला इनसाइट 2021च्या इयरबुकमध्ये पाहायला मिळतील. पुढचा सेक्शन आहे समित्या आणि शिफारसी. वेगवेगळ्या समित्या ह्या तुम्ही अभ्यासल्या असतील, पण आणखीन काही महत्त्वाच्या समित्या या ज्या इनसाइटमध्ये हायलाईट केलेल्या आहेत त्या, उदाहरणार्थ वित्तीय तूट आराखडा पुनरावलोकन समिती. आपल्याला माहिती आहे की 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिंग हे आहेत आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली आणि त्यांनीच ही समिती स्थापन केलेली आहे. त्यामुळे हा एक महत्त्वाचा व्हॅल्यू ॲडिशनचा भाग आपल्याला ठरतो. त्यानंतर इंजेती श्रीनिवास समिती, 12 सदस्यांचा तंत्रज्ञान गट असेल, किंवा काही समित्या ह्या आधी स्थापन केल्या होत्या, त्यांच्या शिफारशी ह्या सरकारलाही काही वर्षांपूर्वी सादर केलेल्या होत्या, पण 2019 आणि मार्च 2020 पर्यंत काही समित्या ह्या पुन्हा नव्याने चर्चेत राहिल्या. त्या कोणत्या आहेत, तर MS स्वामीनाथन समिती असेल, अशोक दलवाई समिती असेल, नंदन निलेकणी समिती असतील. या समित्यांच्या शिफारशी ह्या पुन्हा एकदा या वर्षामध्ये चर्चेत राहिल्या, त्यामुळे ते आपल्याला पाहणं आवश्यक आहे. पुढचा सेक्शन आहे अहवाल आणि निर्देशांक. आयोगाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती अहवाल आणि निर्देशांक विचारले जातात. म्हणजे आर्थिक अहवाल असतील, सामाजिक अहवाल, आरोग्यविषयक अहवाल, पर्यावरणीय अहवाल, राजकीय अहवाल, असे वेगवेगळ्या क्षेत्रातले अहवाल हे आपण नमूद केलेले आहेत. आणि त्यातलेही अत्यंत महत्त्वाचे अहवाल जे मार्च 2020 पर्यंत प्रसिद्ध झालेले आहेत, अशा अहवालांची नोंद ही आपण इथे दिलेली आहे. आणि
या अहवालांची सुद्धा आपल्याला दखल घेता येऊ शकते. त्यानंतर पुढचा सेक्शन आहे क्रीडा. क्रीडामध्ये सुद्धा आपल्याला काही उपघटक पाडता येतात. उदाहरणार्थ वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चित राहिलेले खेळाडू. इथं ज्या खेळाडूंची नावं दिलेली आहेत हे खेळाडू वेगवेगळ्या निमित्ताने ते चर्चेत राहिलेले आहेत. मार्च 2020 पर्यंत विराट कोहली म्हणजे उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचं कारण असेल, रोहित शर्मा किंवा लोकेश राहुल किंवा इरफान पठाण, असे अनेक वेगवेगळे खेळाडू आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या कामगिरीमुळे ते चर्चेत राहिलेले आपल्याला दिसतात. त्यानंतर महत्त्वाच्या स्पर्धा ह्या नमूद केलेल्या आहेत. प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ह्या स्पर्धा नमूद केलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा सेक्शन आहे ज्याच्यावरती प्रश्न अपेक्षित असतात किंवा विचारले जातात, तो म्हणजे निधन. प्रादेशिक पातळीवरती आपण काही महत्त्वाच्या व्यक्तींची नावं इथं नमूद केलेली आहेत की ज्यांचा उल्लेख आपल्याला इनसाइट 2021च्या पान नंबर 363 ते 390 यामध्ये राष्ट्रीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय अशा वेगवेगळ्या पातळीवरच्या व्यक्तींचा आढावा घेता येईल. तर ह्या महत्त्वाच्या व्यक्तींची नावं आपण इथे नमूद केलेली आहेत. प्रादेशिक पातळीवरती आपण पाहू शकतोय सदानंद फुलझुले असतील, विद्या बाळ असतील, अरुण सावंत, बापू नाडकर्णी, डॉक्टर श्रीराम लागू असतील, सुरेश आमोणकर असतील, विनायक ठकार असतील किंवा राष्ट्रीय पातळीवरची काही नावं आहेत. तशीच आंतरराष्ट्रीय पातळीवरची सुद्धा नावं आपण याच्यामध्ये नमूद केलेली आहेत. तर या सुद्धा घडामोडी आपल्याला नजरेखालनं घालता येतील. पुढचा सेक्शन आहे पर्यावरण. अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा सुद्धा असा हा सेक्शन आहे. या सेक्शनमध्ये सुद्धा आपण काही महत्त्वाच्या घडामोडी या नमूद केलेल्या आहेत ज्या मार्च 2020च्या आत घडलेल्या आहेत आणि ज्या या पूर्व परीक्षेमध्ये संभाव्य असू शकतात. उदाहरणार्थ सगळ्यात महत्त्वाच्या काही घडामोडी आहेत की गीर अभयारण्यात एकदमच 92 सिंहांचा मृत्यू झाला. ही फार महत्त्वाची घटना होती. सुखना तलाव किंवा जयपूर शहर हे जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलं, त्यामुळे तो एक महत्त्वाचा भाग आहे. सांबर सरोवर, मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा मृत्यू या सरोवरामध्ये झाला. किंवा जागतिक तापमानवाढीचा विचार करून सन क्रीमवरती बंदी घालणारा देश कोणता होता, तर पलाऊ. तर अशा काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत. त्याचबरोबर पर्यावरणाच्या क्षेत्रातल्या महत्त्वाच्या परिषदा ह्या सुद्धा आपण इथे नमूद केलेल्या आहेत, त्याही तुम्हाला अभ्यासता येतील. चक्रीवादळे हाही महत्त्वाचा घटक आहे ज्याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहेत. ही कोणकोणती चक्रीवादळे 2019 आणि 2020 मध्ये आली, त्यातली ही जी नमूद केलेली आहे ती केवळ जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2020 या महिन्यामध्ये जी आहेत ती चक्रीवादळ नमूद केलेली आहेत. त्यानंतर महत्त्वाचे ज्वालामुखी, रामसर स्थळे, या कालखंडामध्ये कुठली रामसर स्थळे नव्याने समाविष्ट करण्यात आली, कोणत्या नवीन प्रजाती ह्या सापडल्या, त्यांचाही उल्लेख आपल्याला पर्यावरण या सेक्शनमध्ये पाहता येऊ शकतो. इथं त्या विभागाची पानं नमूद केलेली आहेत, पण त्यातल्या काही पानांवरती आपल्याला ह्या सर्व घडामोडी अभ्यासता येऊ शकतात. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा सेक्शन आहे विज्ञान, तंत्रज्ञान व अवकाश संशोधन. हाही परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. याच्यामध्ये आपण वेगवेगळे घटना आणि घडामोडी नमूद केलेल्या आहेत, त्याही आपल्याला अभ्यासता येऊ शकतात. विज्ञान ज्योती योजना असेल किंवा भारतीय रेल्वेचा कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रयोग असेल, सक्षम अभियान असेल किंवा राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक असेल, ऊर्जा धोरण अहवाल असेल, 107वी विज्ञान धोरण परिषद असेल किंवा विज्ञान संगम परिषद असेल, ह्या गोष्टी आपल्याला पाहता येतात. अवकाश संशोधनामध्ये आपण पाहू शकतोय योमित्रा रोबो, त्यानंतर जगातील सर्वात मोठा टेलिस्कोप असेल किंवा क्रिस्टिना कोच या महिला अंतराळवीराने अंतराळामध्ये सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम केला, ती नोंद असेल, ती सुद्धा आपल्याला अभ्यासता येऊ शकेल. पुढचा घटक आहे संरक्षण व सुरक्षा. याच्यावरती आपण पाहतोय की आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. जे काही वेगवेगळे युद्ध सराव आहेत किंवा वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांची, शस्त्रांची चाचणी आहे, त्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. तर याची सुद्धा आपण दखल याच्यामध्ये घेतलेली आहे इनसाइट 2021 या इयरबुकमध्ये. उदाहरणार्थ सिप्रीचा लष्कर खर्च विषयक अहवाल, भारत रशिया दरम्यान झालेला महत्त्वाचा शस्त्रास्त्र खरेदी विक्रीचा करार, वेगवेगळे युद्ध सराव, त्याच्यातले मार्च 2020 पर्यंत, जानेवारी ते मार्च 2020 पर्यंतचे महत्त्वाचे युद्ध सराव हे आपण नमूद केलेले आहेत. त्याचबरोबर INS शिवाजी प्रशिक्षण संस्थेला राष्ट्रपती ध्वज, त्यानंतर 2020च्या प्रजासत्ताक दिनी ASAT शस्त्र प्रणालीचं प्रदर्शन आपण केलेलं आहे. रायसिना चर्चा, ह्या सुद्धा घडामोडी आपण नमूद केलेल्या आहेत. आर्थिक आणि व्यापार या सेक्शनमध्ये सुद्धा अशाच काही महत्त्वाच्या आपण घडामोडी
नमूद केलेल्या आहेत त्या आपल्याला अभ्यासता येऊ शकतात. कृषी व नैसर्गिक संसाधने पुढच्या घटकामध्ये टोळधाडीचे संकट, जे एक प्रकारे दक्षिण आशिया खंडामधलं महत्त्वाचं संकट होतं आणि पुढे त्याचा परिणाम भारतातल्या काही राज्यांवरती पण झाला, तर त्याच्याबाबतची सर्व तथ्ये आपण दिलेली आहेत. त्यानंतर अटल भूजल योजना, महत्त्वाची योजना कोणती आहे ती आपण नमूद केलेली आहे. शासकीय योजना, धोरणे, कार्यक्रम हाही सेक्शन आपण त्याच्यामध्ये नमूद केलेला आहे. राजकीय घडामोडी दिलेल्या आहेत की प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत, त्यांचाही उल्लेख आपण नमूद केलेला आहे. त्यानंतर पुढचा सेक्शन आहे न्यायालयीन निवाडे, ज्याच्यावरतीही प्रश्न अपेक्षित आहेत की आत्तापर्यंत लष्करामध्ये महिलांना कायमस्वरूपी ही संधी मिळत नसे, परमनंट कमिशन स्थापन केलेला नव्हता, तर यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने जो काही महत्त्वाचा निर्णय दिला त्यातनं महिलांना लष्करामध्ये एक समान संधी उपलब्ध झालेली आहे. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा निर्णय होता पदोन्नतीतील आरक्षण हा मूलभूत हक्क नाही. त्यानंतर सरन्यायाधीशांचे कार्यालय RTI अंतर्गत, अयोध्या खटला, म्हणजे असे काही 2019 मधले महत्त्वाचे आणि मार्च 2020 पर्यंतच्या महत्त्वाचे निवाडे हे आपण इन्साईटमध्ये कव्हर केलेले आहेत. विविध या सेक्शनमध्ये आपण अनेक वेगवेगळ्या घडामोडी ज्या प्रथम घडलेल्या आहेत किंवा काहीतरी एक वेगळ्या पद्धतीच्या आहेत अशा घडामोडी नमूद केलेल्या आहेत आणि ह्या सुद्धा घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. उदाहरणार्थ अनेक आकोन काकुआ शिखर सर करणारी सर्वात कमी वयाची गिर्यारोहक कोण, त्यानंतर श्रीराम लागू यांच्या नावाने पहिल्यांदाच पुरस्कार सुरू करण्यात आला राज्य सरकारतर्फे, ती घडामोड असेल, किंवा 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या बोध चिन्हाचे अनावरण असेल, किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती प्रकाशित झालेली पुस्तकं असतील, SCOच्या 8 आश्चर्यात स्टॅच्यू ऑफ युनिटीचा समावेश असेल, किंवा शाहीन बाग हे 2019 मध्ये चर्चेत होतं, किंवा जागतिक वारसा स्थळांची यादी असेल, किंवा देखो अपना देश ही जी काही केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाद्वारे वेब मालिका दाखवण्यात आली त्याबद्दलची काही माहिती असेल, तर ही सुद्धा आपण विविध यामध्ये नमूद केलेली आहे. आणि शेवटचा सेक्शन आहे जो आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने उपयोगी ठरेल, तो म्हणजे दिनविशेष. यामध्ये जानेवारी ते मार्च 2020 पर्यंतच्या घडामोडी ह्या नमूद केलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, साधारणपणे जर आपण ह्या सर्व नोंदींचा किंवा चेकलिस्टचा पुन्हा एकदा आढावा घेतला तर आपल्याला असं दिसतं की आपल्याला इन्साईट 2021 या इयर बुक मधील सर्व 712 पानं आत्ताच वाचण्याची आवश्यकता नाही पूर्व परीक्षेसाठी. तर राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आणि कंबाईनच्या परीक्षेसाठी या 712 पानांपैकी निवडक काही जवळपास 125 ते 150 पानं म्हणजे 150 पर्यंतची पानं ही आपण निवडक पद्धतीने जर वाचली तर आपल्या अभ्यासामध्ये व्हॅल्यू ॲडिशन ठरेल. आणि जे काही टार्गेट आहे की पूर्व परीक्षेमध्ये 15 ते 18 प्रश्न हे चालू घडामोडी आणि त्या संबंधी GK वरती विचारले जातात, तर ते आपल्याला कव्हर करता येऊ शकतात. आपल्या अभ्यासामध्ये इन्साईट 2021 हे आत्ता तरी पूर्व परीक्षेसाठी व्हॅल्यू ॲडिशन ठरतंय आणि मुख्य परीक्षेसाठी मात्र त्याचा मोठ्या प्रमाणात आपल्याला उपयोग करून घेता येईल आणि जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला हे त्याच्यातनं सॉल्व्ह करता येऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपण इन्साईट 2021 या इयर बुकचा आत्ता येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी अत्यंत कमी कालावधीमध्ये पण तितक्याच ताकदीने आणि व्हॅल्यू ॲडिशनच्या दृष्टिकोनातनं उपयोग करून घेऊ शकतो आणि आपले गुण हे आपण वाढवू शकतो किंवा अधिक गुण मिळवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला शुभेच्छा. आणि इन्साईट 2021चा वापर आपण मुख्य परीक्षेसाठी कशा पद्धतीने करून घेऊ शकतो यावरती आपण लवकरच दुसरा व्हिडिओ सादर करणार आहोत. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. धन्यवाद. दी युनिक अकॅडमीचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.